नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय सद्गुरू. तर आमचं अचानक असं प्लॅन ठरलं की उद्या आपल्याला रायगडवर जायचंय. एक्साइटमेंट तर खूप होती. आज महाराजांच्या रायगडावर जायचं माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. पावसात रायगड किल्ला रायगडा कसा दिसतो हे तुम्ही पाहिलात का? पाहिलात नसाल तर ही रील शेवटपर्यंत नक्की पहा. रायगडावर कधी 5 मिनिटात पाऊस पडेल तर कधी 5 मिनिटात धुकं पडेल हे सांगता येत नाही. रायगडच्या अवतीभोवती किती धबधबे बघायला भेटतात. तुम्ही कधी ढगांना स्पर्श नसेल केलं ना, तर रायगडावर आलात ना, तुम्हाला ढग तुमच्या समोरून पाहायला भेटेल. तर आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोचलो. रायगड हा फक्त एक किल्ला नाही तर मराठ्यांच्या इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. 3700 पायऱ्या चढून गड सर करायचा होता. वर गेल्यावर मला एक गोष्ट जाणवली की महाराज अजून इकडेच आहेत. महादरवाजातून आत जाताना अक्षरशः अंगावर काटे येत होते. जेव्हा महाराजांच्या समाधीपाशी पोचलो तो क्षण शब्दात सांगता येणार नाही. असं वाटलं शिखर चढून देव भेटावा तसं काही अनुभवलं. रायगड फक्त गड नाही, ती एक भावना आहे, एक अभिमान आहे. इथली माती, इथली हवा, प्रत्येक कणाकणात महाराज जिवंत आहेत. खरं सांगू, महाराज खूप बरं वाटलं. पहिल्यांदा पहिला गड किल्ला फिरायला भरून आलं. कर्तृत्व एवढं महान असावं की फक्त नाव ऐकलं तरी अभिमान जागा व्हावा, असा आहे आपला रायगड. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. ते म्हणतात ना, ज्याला छंद नाही गड किल्ल्याचा तो देह काय कामाचा. रायगडा, तुझा निरोप नाही घेत. पुन्हा भेटायचं वचन देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघतोय. रायगडा, तुझ्या लेकरांवर तुझा आशीर्वाद असाच कायम राहू दे. जय शंभूराजे.